ओरिजिनल बात हो गए. कोण फेमस होणार बघा आता मारतात ते मला. उनका उनका नहीं तू नहीं दिखता है उनका ये जबान है ना बंद करने का ना तो वीडियो निकाले. एक मेरे को एक पता चला है. बंद हो जाते. कितना भी बात करो बंद नहीं होता है. लेकिन मोबाइल लेंगे और वीडियो निकालने को चालू करेंगे स्टॉप. सर्वांनी हेच करा. काय मैत्रिणी आता त्यांच्याकडे जातो. तर आज आहे रविवार आणि आमच्याकडं खूप उशिरा सगळेजण उठलेत. 12 वाजता उठलेत. आत्ता नाश्ता झाला बघा. 1:30 वाजला. 1-1:30 वाजता नाश्ता होतो. 12 वाजता उठतात. रात्री उशिरा झोपतात. असा रविवार सगळा जातो. अख्खा दिवस घरातल्या कामात. आज तर मला मोबाईल घ्यायला पण वेळ मिळाला नाही. रील टाकाय वेळ मिळाला नाही. काहीच करायला आत्ताशी घेतला आणि व्हिडिओ काढायला लागले. खूपच उशीर होतो रविवारचा. अख्खा दिवस ह्याच्यातच जातो बघा. अजून भांडी आहेत. तोपर्यंत झालं परत खायची तयारी. लगेच परत खायला घेणार. आता नंतर काय खायचंय हो? हा आता आम्ही काय खाल्लं? काय खाल्लं बनवलं तू? डोसा. कशाचं? उडीद. हा नाही डाळीचं. मिक्स डाळीचा डोसा बनवलेला आणि चटणी बनवली. तर फुल सर्वजण जेवले. त्याच्यामुळे आता काय खायची इच्छा नाहीये. 4 वाजता म्हणतील काहीतरी पाहिजे आहे की नाही. मग काय बनवायचं 4 वाजता? काय नाही बनवायचं. हं? 4 वाजता बघूया. होय पण ते करावं लागणारच ना काय. 4 वाजताचं 4 वाजता. आत्ताच बघायचं. आता पोट फुल आहे. 2 डोश्यातच पोट फुल झालं आहे का नाही. डाळीचं डोसा असतो ना हेवी असतो. खूप हेवी आणि लगेच पोट भरतं डाळीच्या डोशामुळे. तिसरा डोसा पण खावासा वाटत आहे की नाही. हा असं आहे. तर मस्तच झालेला डोसा. छान झालेला. आता भांडी घासते आणि जरा पाडवा आलाय हो. साफसफाईला थोडं मदत करा. करूया. मी आता डॉक्युमेंट देते माझे सगळे. ते बघा चेक करा व्यवस्थित आहेत का सगळे. मग आता उद्यापासून आहे ना साफसफाई चालू. आज ही घरात असली का नाही की होत नाही काम आणि मदत तर कोणी करत नाही. 10 वेळा मला एकटीला वर शिडी चढा खाली उतरा उतरा चढा उतरा चढा असं शिडीवरनं एकटीनं साफसफाई केली तर ती होती तरी. फक्त काय रात्री स्वयंपाक करायला होत नाही. तर उद्या रात्री आहे ना काहीतरी बाहेरून खायला आणायला सांगणार आणि उद्या पूर्ण घर साफ करणार. हा काय पाडव्याचं. आज कोणी मदत करू लागत नाही. नुसतंच आपलं मध्ये मध्ये ह्याला काय नाही त्याला काय नाही असं होतं. अशी घरातली लोक आहेत. अजिबात काय करू लागत नाही. पोरं पण तशीच आणि नवरा पण असाच. तर डॉक्युमेंट चेक करा आणि तुमचे काय जुनी कपडे वगैरे आहेत ना ते सगळे काढा. नवीन ठेवाय घड्या करून नीट व्यवस्थित. हा काय चालतंय. आणि हे कमेंट करत जा शेअर करत जा आहे की नाही. व्हिडिओ आमचे लाईक करत जा प्लीज. तर ही पाडव्याची अशी साफसफाई करायची म्हटलं का नाही तर मी आजारीच पडते. सगळी धूळ वगैरे नाकात जाते आणि दुसऱ्या दिवशी आहे ना शिंका. तर मग मी आजारी पडते. शिंका चालू होतात माझ्या साफसफाई करून. पण ह्यांना काय वाटतच नाही. साफसफाईचं नाव काढायचं आणि नुसती सुरुवात करून द्यायची आणि आमच्याकडूनच करून घ्यायचं. मी असं आहे. हो कवा केलं हो तुम्ही? हिला शिंका येते त्या अंग दुखतं मग आता काय होतं. सोमवारी तर तुम्ही कामावर जाता. पण आता तू तेच की आता साफसफाई काढली या हा आणि करून घेणार आमच्याकडून. मग त्याला पण टॅलेंट लागतं. आम्ही तुमच्याकडनं करून घ्यायला. टॅलेंट बघा. टॅलेंट चांगला आहे टॅलेंट. मग काय. ओके बाय. चला आता साफसफाईला चालू करतो आम्ही. तुमच्याकडे झाली असेल तुमची पाडव्याची साफसफाई आणि खूप घाण होतं इकडे. व्हिडिओ पूर्ण बघा. लाईक करा कमेंट करा शेअर करा. बाय धन्यवाद.